नंदुरबार येथे मूक मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेला होता। या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं। अनेक गाड्यांची तोडफोड जी ती करण्यात आली होती। मात्र आता या ठिकाणी नगरपालिकेच्या वतीने साफसफाई जी ती करण्यात येत आहे। जवळपास मोठ्या प्रमाणावरती गाड्या ज्या आहेत ते तोडफोड करण्यात आलेल्या आहेत आणि या गाड्यांना तोडफोड केल्यानंतर आता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात जो आहे तो करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पोलीस दल जो आहे तो ठिकठिकाणी जे आहे नाकाबंदी जी आहे ते लावण्यात आलेली आहे। आरोपींना अटक करण्याचे काम जे आहे ते पोलीस दलाकडनं केले जात आहे। या हिंसक वळणामुळे मोठ्या प्रमाणावरती पोलीस कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील हे जखमी झाले। त्यासोबत राजीव राखीव दलाचे कर्मचारी देखील जखमी झाले। या जखमी जे कर्मचारी आहेत या अधिकारी त्यांना सामान्य जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे। मात्र हा हिंसक वळण पांघरवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचे नळकांडे जे आहेत त्या फोडण्यात आले। परंतु मोठ्या प्रमाणावरती माप असल्यामुळे पोलिसांकडून देखील काही प्रमाणावरती हा जो ताण जो आहे तो पांघरवण्यात वेळ जरी लागला असता तरी देखील शांततापूर्ण आता परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता जी आहे ती पसरलेली आहे। आपण पाहू शकतो की या ज्या काही गाड्या त्या गाड्यांची तोडफोड जी ती मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेली आहे आणि नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून आता या संपूर्ण परिसराची सफाई जी आहे साफसफाई जी आहे ती करण्यात येत आहे। त्यासोबत इथं पोलीस अधिकारी कर्मचारी आणि राजीव राखीव दलाचे कर्मचारी जे आहेत आता तैनात करण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क असून आरोपींना धर पकडण्याचे काम जे आहे ते पोलीस दलाकडनं करण्यात येत आहे। ज्या लोकांच्या मोबाईल मध्ये हे व्हिडिओ किंवा फोटो असतील दगडफेकीचे त्यांना डिटेक्शन करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जी आता पोलीस दलाकडनं करण्यात येत आहे। परंतु या सगळ्या घटनेमागचे नेमकं कारण काय हे जरी गुलदस्त्यात असलं तरी आता हे शोध घेणं देखील महत्त्वाचे राहणार आहे पोलीस दलासाठी। जितेंद्र बैसाणे, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।